नमस्कार मंडळी, मी ऋतुजाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आषाढी एकादशी निमित्त अगदी झटपट होणारी मस्त साबुदाणा खीर बनवणार आहे. त्याआधी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी उपवासाला तर खास आहे, पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. घरच्या घरी मोजक्या साहित्यामध्ये मस्त मलाईदार आणि दाणेदार अशी साबुदाणा खीर कशी बनवायची ते आज आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामधून साध्या सोप्या पद्धतीने आपण साबुदाणा खीर बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आजची ही एकादशी स्पेशल साबुदाणा खीर बनवायला सुरुवात करूया. जर तुम्हाला उपवासाच्या दिवशी काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. खीर बनवताना साबुदाणा चिटकू नये, दूध फाटू नये आणि खीर प्रत्येक वेळी छान तयार व्हावी यासाठी काही छोट्या पण खूप उपयोगी टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण हे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त वापरू शकता, अगदी ऑप्शनल आहेत, स्किप सुद्धा करू शकता. सर्वप्रथम पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप गरम करून घेतले आहे. आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते, काजू, बदाम, पिस्ता, हे बारीक कट करून घेतले आहेत. आता हे सर्व साजूक तुपामध्ये छान असे 2 मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत सुकामेवा छान फुलेपर्यंत भाजून घेतला आहे आणि हा सुकामेवा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. सुकामेवा पॅनमधून काढल्यानंतर त्याच पॅनमध्ये जे शिल्लक राहिलेले साजूक तूप आहे त्याच तुपामध्ये 1.5 वाटी साबुदाणा छान 2 मिनिटे भाजून घ्या. साबुदाणा भाजून घेतल्यामुळे खिरीमध्ये साबुदाणा एकमेकांना चिटकून राहत नाही. खिरीमध्ये साबुदाणा छान असा मोकळा सुटसुटीत राहतो. आता यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घालणार आहोत. आपण 1.5 वाटी साबुदाणा घेतला होता, त्यासाठी आपण अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही 2 वाटी साबुदाण्यासाठी अर्धा लिटर दुधाचा वापर करू शकता. दूध घातल्यानंतर 5 ते 6 मिनिटे हा साबुदाणा आपण दुधामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा छान शिजल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चमचे खवा घालणार आहोत. खिरीमध्ये खवा घातल्याने खिरीला दाटसरपणा येतो. खीर पातळ न राहता छान घट्ट होते. दूध बऱ्याच वेळापर्यंत आटवून खीर बनवण्याऐवजी खवा घातल्यास खीर झटपट तयार होते. खिरीमध्ये खवा घालताना तो गरम दुधात गुठळ्या न होता चांगला विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचा याची काळजी घ्यावी. खिरीमध्ये खवा घालताना खिसून किंवा कुस्करून दुधामध्ये घालावा. आपण हा खवा हाताने छान असा कुस्करून घेतलेला आहे. तो छान खिरीमध्ये विरघळलेला आहे. खवा घातल्यानंतर या स्टेजला आपण अर्धी वाटी साखर घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर छान अशी खिरीला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये भाजून घेतलेला सुकामेवा घालणार आहोत. सुकामेवा घातल्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचा. वरून थोडे केशर आणि सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आणि आपली ही छान अशी दाटसर खीर तयार झालेली आहे. साबुदाणा खीर ही उपवासासाठी अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकी रेसिपी आहे. ही खीर अवघ्या 10 मिनिटात तयार होते. आषाढी एकादशी येत आहे आणि काहीच दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होते. अनेक जण उपवास करतात. दिवसभर उपवास करायचा म्हणजे गळून गेल्यासारखं होतं. काही जणांना ॲसिडिटीचा त्रासही होतो. म्हणूनच अशा वेळी काहीतरी हलके फुलके पदार्थ आपल्या आहारात असायला हवे. त्यापैकी एक म्हणजे ही साबुदाणा खीर. आपल्याकडे आजारी व्यक्तीला लवकर ताकद यावी म्हणून ही साबुदाणा खीर दिली जाते. एकदा ही साबुदाणा खीर खाल्ली ना, साबुदाणा खिचडी खाणे तुम्ही विसरून जाल. प्रत्येक वेळी ही अशी साबुदाणा खीर बनवाल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून ही आपली झटपट तयार होणारी खीर आहे. काहीच मिनिटात मस्त अशी मलाईदार, अतिशय पौष्टिक, पचायला हलकी साबुदाणा रेसिपी तयार होते. अवघ्या 10 मिनिटात तयार होते. तर मंडळी, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपली ही स्वादिष्ट, मऊ आणि मलाईदार साबुदाणा खीर तयार झाली आहे. तुम्ही ही रेसिपी येत्या आषाढी एकादशीला नक्की करून पहा. जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशा सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी आपल्या ऋतुजाच रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.